आज 8 एप्रिल 2025 रोजी आपण शेअर मार्केटमधल्या घडामोडींची माहिती घेऊ. तसेच इकॉनॉमीमध्ये होणाऱ्या बदलांचे थोडेसे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आज वाचण्यात आलं असता ब्लॅक रॉक फंडचे जे लॅरी पिंक आहे यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत असताना साधारण जी 20%ची 3 दिवसातली जी घसरण पाहताना संभाव्य मंदी ही दीर्घकाळ राहणार असून थोडं त्याचं आपल्याला वाचण्याचं कारण असं की ब्लॅक रॉक आणि आपण एक थोडंसं केस स्टडी सारखं पाहू आज की जी खरं आहे त्याच्यासाठी यांनी वॉर्न केले आपल्याला. जर यांचं स्टेटमेंट तिथं असं आहे तर आपण थोडंसं पाहिलं असता. इथं आज जिओ सोबत त्यांचं 50-50 जॉईंट व्हेंचर आहे जिओ फायनान्शियल. त्याचा भाव आज इथे न्यूज आपण पाहिले असता याच्यामध्ये स्वतः मनी 6 करोड शेअर खरेदी केलेले दाखवलेले आहे. त्याचे भाव 262 जातील असं हे मीडियामध्ये आपल्याला दिसत आहे साधारण बातमी. इकडं आपण पाहिलं असता आपण एक केस स्टडी म्हणून फक्त पाहत आहोत जिओ फायनान्सला. इथं त्याचं ॲनालिसिस करणाऱ्यांचं थोडंसं एक ॲनालिसिस आपण पाहिलं एस्टिमेटेड जे काढली जाते ग्रोथ वगैरे इथं नंबर ऑफ ॲनालिसिस 1 दाखवलंय. एकच ॲनालिसिस बाय रिकमेंडेशन नाही, सेल नाही, ओनली होल्ड असं दिलंय. ॲनालिसिसने ॲव्हरेज आणि टार्गेट आपल्याला दिलेलं दिसतंय. साधारण आपण पाहिलं असता नंबर ऑफ ॲनालिसिस 1 आणि ग्रोथ पाहिली असता आपण इथं S&P ची दाखवली आपल्याला करंट इयरची 9.72 आहे टक्के. ती साधारण 14.29 जाऊ शकते आणि जिओ फायनान्शियलची 33.33 म्हणजे ग्रोथ मधला आपण तफावत बघू शकतो. दुसरी गोष्ट आपण जेव्हा बघत असतो स्टॉक मध्ये आज जिओ गेनर मध्ये पाहिलं असतं आपल्याला जिओ फायनान्शियल निफ्टीत ऍड कसा झाला मॅजिकली या 2-3 महिन्यात तिथून तो मुख्य निफ्टी मध्ये आला. आज निफ्टी गेनर मध्ये आपल्याला साधारण 6% 5.61 दिसत आहे. आपण प्रत्यक्षात पाहिलं असता या स्टॉकचं थोडंसं माहिती घेण्यासाठी किंवा आपण फोमो मध्ये काल अखेर जे चालू होतं टॅरिफ वगैरे ते कसं विसरून जातो आणि मार्केट तेजी आल्यानंतर स्टॉक कसे घेतले जातात. साधारण आपण ह्या स्टॉकचं कॅपिटल मार्केट कॅप पाहिलं असता जवळजवळ IOCच्या जवळपास आहे 1,83,84 करोड IOCचं आहे आणि आपण इथं साधारण मार्केट कॅप इतकं मोठं असताना त्याचा जो पी पाहिला असता आपण स्टॉक महाग कसं असतं आपल्याला पीई नेहमी सांगत असतं प्राइस पर अर्निंग मध्ये. आज आपण इथं कंपॅरिझन मध्ये इंडस्ट्री पीई या फायनान्स सेक्टरचा 20.33 दिसत आहे आपल्याला. श्रीराम फायनान्स सारखी स्ट्रॉंग फंडामेंटल रोबस्ट ग्रोथ असणारी कंपनी 14 पीई वर काम करत असताना दिसत आहे. जिओचा पीई आपल्याला इथं 88.88 दिसत आहे. पण आज कोणत्याही चॅनलवर पाहिला असता होल्ड किंवा त्याच्याबद्दल निगेटिव्ह कधी काही सांगितलं जात नाही. ओव्हरऑल आपण निगेटिव्ह पण सांगत नाही आहे कारण फार मोठी इक्विटी असते मार्केट कॅप असतं. सगळ्यांना ते न्यूज वाईज वाढत असतं. नंतर 10-20 रुपये खाली आल्यानंतर आपल्या खरेदीचे आपण विकू पण शकत नाही आणि वर्ष 6 महिने आपलं स्टॉकमध्ये पैसे अडकतात. त्या पैशाचा आपण भांडवली खर्च मोजत नाही, व्याज मोजत नाही. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरणार्थ म्हणून हे पाहत आहोत. त्याच्यात आपण पाहिलं असता सेल्स पाहिले असता 2023 पासून सप्टेंबरला आपल्याला 694 दिसतात. तिथून 438 शेवट डिसेंबरला आपल्याला आणि कमी झालेले दिसतात. सेल्स मधली ग्रोथ पाहू शकतो आपण. इथं नेट प्रॉफिट आपण पाहिलं असता इयरली त्याच्यामध्ये सुद्धा डिसेंबरची आपण इथं फिगर पाहू शकतो. आपण लास्ट इयरच्या डिसेंबर क्वार्टरशी कम्पेअर केलं तरी त्याच्यात काही ग्रोथ दिसत नाही आहे. साधारण स्टॉक कसे बघावे ह्याचं सुद्धा याच्यातनं उदाहरणं येतं. आपण आपले स्टॉक सुद्धा बघू शकता. साधारण त्याच्यात आपण दुसरं आणि पाहत असताना ट्रेलिंग जे 12 मंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्सेप्टेड येणारं सुद्धा ग्रोथ आपल्याला काही दिसत नाही इथं. आणि स्टॉक बद्दल जे मोठमोठे आपल्याला थोडंसं ग्रोथ बद्दल किंवा काय सांगितलं जातं
त्यासाठी आपण हे असं थोडंसं बघत असतो की क्रॉस चेक केल्यानंतर आपल्याला समजत असते. त्याच्यानंतर आपण थोडंसं रेशोमध्ये इन्व्हेस्टिंग पॅटर्न पाहिला असता. 2023ला एफ.आय. जो स्टेक आहे 21.58%, तिथून आपल्याला एकदाही 1% कुठं वाढलेलं दिसत नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला आज अखेर डिसेंबरला आणि त्या स्टॉकमधनं एक्झिटच झालेलं दिसत आहे, पर्सेंटेज कमी झालेलं दिसत आहे. आणि ह्यांचे स्टॉक खरेदी करणं हे आपल्या डोमेस्टिक फंडचं जबाबदारी असल्यासारखं हे स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात. मीडियामध्ये कशा न्यूज फिरतात आणि कसं आपला स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड होतो आणि ग्रोथ न देता आपले पैसे कसे वापरले जातात मार्केटमध्ये. कारण आपण 225चा स्टॉक 210 215 झाला तर विकत नाही. एक वर्षभर सांभाळलं तर आपल्याला निगेटिव्ह रिटर्न येते. कारण 225चा आज मी बाय केला तर ह्याचा वर्षाचा इंटरेस्ट रेट धरला तर आपल्याला एक वर्षानंतरचा भाव किंवा 6-7 महिने जरी पडून राहिलं तर आणि भाव 210-15 झाला तर आपण त्यातनं बाहेर पण पडू शकत नाही आणि आपलं कॅपिटल कसं वापरलं जाते किंवा ब्लॉक होऊन जातं. त्यामुळं वेगवेगळे एकाच कंपन्यांचे स्टेटमेंट, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये येणारे स्टेटमेंट आणि त्याच्यातून आपण करणारी इन्व्हेस्टमेंट आणि त्याची येणारी ग्रोथ ह्याचं आपण थोडंसं काय बघितलं आपण तर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट मार्जिन, ऑपरेटिंग मार्जिन जे आपल्याला इथं दिसत आहे. साधारण हे सगळं बघितल्यानंतर डेप्थ पाहू शकतो आपण. म्हणण्याचा उद्देश असा आहे की कालपर्यंत टॅरिफवर जे मार्केट आपल्याला पॅनिक दिसत होतं, आज फोमोमध्ये आपण साधारण 374 अंक आज निफ्टी वाढलेले दिसत आहे. आपण त्याचं काय बघून खरेदी करतो आणि आपले पैसे कशात गुंतवतो आणि आपल्याला नाही वाढलं तर चालतंय, निदान घटून तिथंच जर राहिलं तरी सुद्धा आपलं नुकसान होत असते हे आपल्या लक्षात येत नाही की एखादी वस्तू 100 रुपये मग आपल्याकडे राहिले काय आणि 100 रुपयेचा शेअर वर्षभर 100 रुपये राहिला काय, त्याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणायला काय हरकत नाही किंवा म्हणायलाच पाहिजे, म्हणलं जाते असं आपण म्हणूया. निफ्टी वाढवायचे म्हणलं तर आपण आज पाहिलं असतं साधारण निफ्टीतले जे वेटेड स्टॉक असतात, रिलायन्स दिसते आपल्याला इथं, इन्फोसिस दिसते, ITC, स्टेट बँक, भारती एअरटेल, HDFC बँक. त्यामुळे आपल्याला मार्केट आज वाढताना दिसलं, टिकतंय कितपत किंवा अशा ह्या ट्रम्पच्या टेरिफच्या न्यूज चालू असताना त्याच्याबद्दल काही बोलणं आज जरी बोललं तर उद्या खोटं ठरू शकते, उद्या ते खरं ठरलं तर परवा दिवशी खोटं ठरू शकते. अशी ही परिस्थिती आहे किंवा निव्वळ एक व्यक्तीच्या निर्णयावर असं हे थोडं सत्ता आधारित ठेवलेलं आहे. पण त्याच्यामागची पण बरीच कारणं असू शकतात. इतकं म्हणजे थोडंसं त्याच्या डेप्थमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल. ट्रम्प यांनी थोडंसं अमेरिकेत सगळं बनवण्यासाठी किंवा तिथं बसून त्यांना बांगलादेश सारखे गारमेंट बनवायचे नाही किंवा त्यांच्या कंट्रीत काही एशियन कंट्री सारखे उद्योग न्यायचे नाही आहेत. पण तसं करण्यामागचं कारण हे बार्गनिंग असतं आणि जवळजवळ ह्या टॅरिफमध्ये जे काय कमी होईल हा नेट त्यांचा फायदाच होणार आहे. त्यामुळं त्याच्यात त्यांची बाजू चुकीची आहे, त्यांना काही कळत नाही असा अर्थ होत नसतो. तिथलं जरी पब्लिक आपल्याला रोडवर दिसलं, कालचं गांभीर्य आज आपल्याला मार्केटमध्ये दिसलेलं नाही आहे. म्हणजे आपण फोमोमध्ये अडकतो किंवा स्वाभाविक स्वभाव आहे. मार्केट वाढायला लागलं की आपण थोडंसं येतो आणि नंतर पॅनिक झाल्यानंतर आपल्या निर्णयाचं दुःख आपल्यालाच भोगावं लागतं. म्हणजे शेअर मार्केटमध्ये थोडंसं म्हणलं असता इथं आपणाला कोणत्याही चुकीला माफीपेक्षा माफी वगैरे काय नसतं, डायरेक्ट नुकसान होतं आपलं कॅपिटल. त्याच्यात दुसरा काय ऑप्शन नसतो. आपले एक एक अवयव जसे कमी होतील तसा प्रकार होत असतो. त्यामुळं एक मार्केटचं गांभीर्य आणि स्वतःचे कष्टाचे पैसे कसे मार्केटमध्ये वापरायचं ह्याला आधी डिसिप्लिन आणि त्याच्यात ग्रोथ आहे का नाही किंवा हे सगळं ऑपरेटेड एखादा सिनेमा जसा डायरेक्ट केला जातो स्क्रिप्टेड आहे का किंवा कोणत्या डाटाचा खोटं परिणाम होतो हेच आपण रोज सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपण हे जे सांगत असतो सेक्टरल इंडायसेस, कमोडिटी, क्रूड, इंडिया विक्स या सगळ्याचा परिणाम ओव्हरऑल फिरून आपल्या मार्केटमध्ये बघण्याचा जेव्हा दृष्टिकोन चेंज होतो तेव्हा आपला पोर्टफोलिओ फायद्यामध्ये यायला चालू होतो आणि आपल्याला करेक्ट ठिकाणी किंवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं शक्य होतं.
आता आज आपण आपल्या रोजच्या विषयाकडे वळू. आज निफ्टीमध्ये पाहिलं असतं आपल्याला 374 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. 22,535.85 अंकाने निफ्टी बंद झालेली दिसत आहे. आज आपण बँक निफ्टी पाहिली असता 50,511 अंकाने बंद होऊन त्याच्यात 650 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. सेन्सेक्स मध्ये पाहिलं असता आपण 74,227.08 इतक्या अंकाने बंद होऊन त्याच्यात 1,089 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आज आपण इंडिया विक्स पाहत आहोत. साधारण नेहमी आपण जो पाहतो 11, 12, 13 त्याचा काल जो एकदम 20, 22 त्याच्यामध्ये 23 पर्यंत जाऊन आलेला आहे आणि त्याच्यात एक 10% घटला. 100% वाढल्यानंतर 10% घटलेला काय अर्थ नसतंय किंवा त्याला किती कॅल्क्युलेट केलं जावं हे थोडंसं विचार करण्यासारखं आहे. त्यामुळे अजूनही इंडिया विक्स स्ट्रॉंग आहे, नॉर्मल पेक्षा खूप जास्त आहे. ह्याचाच परिणाम आपल्याला ऑप्शनचे प्रीमियम जास्त असताना दिसत आहे. साधारण हे आपण थोडंसं लक्षात घ्या. कोणत्या डाटाचा कुठं उपयोग होतो आणि त्याचा परिणाम कशावर होतो हे फार महत्त्वाचं. डॉलर इंडेक्स पाहिला असता आपण आज निगेटिव्ह मध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर गोल्ड मध्ये पाहिलं असता आपण सगळीकडे मार्केटमध्ये गोल्ड उतरलं, गोल्ड मंदी झालं. ठीक आहे, आपण पाहत आहोत 90,000 पेक्षा 88 स्वस्त आहे, पण आज 1,200-1,300 रुपयांनी आज वाढलेलं दिसत आहे. त्यामुळं कालच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असता 50,000 होईल, 60,000 होईल, अशा बातम्यात किती तथ्य असतं आणि आपण ते समजून घेणं फार महत्वाचं असतं. चर्चेपेक्षा आपल्याला त्याच्यातली वास्तवता समजणं हे फार महत्वाचं. त्याच्यानंतर आपण डॉलर पाहिला असता आपल्याला वाढलेला दिसत आहे. प्रत्यक्षात वाढून आपला रुपया मजबूत न होता आज घसरलेला दिसत आहे. डॉलर 29 पैशाने आपण महाग घेत आहोत. आज 86.11 रुपये इतकी डॉलरची किंमत झालेली आहे. वास्तविक पाहता मार्केट आपला प्लस असल्यामुळे रुपयाची किंमत ही आपल्याला मजबूत व्हायला दिसायला पाहिजे होती, पण रुपया घसरलेला दिसत आहे 29 पैशाने. त्याच्यानंतर क्रूड पाहिलं असतं आपल्याला, क्रूड मध्ये पण 61.10 डॉलरने वाढ झालेली दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमधले निगेटिव्ह सायन्स हे जे आहेत ते जिवंत आहेत, त्याला काही झालेलं नाही आहे. उद्या एक्सपायरी आहे. साधारण एक दिवस गुरुवारची सुट्टी असल्यामुळे महावीर जयंतीची मार्केट एक दिवस उद्या एक्सपायरी असल्यामुळे या आठवड्यात आपल्याला एक दिवस कमी मिळणार आहे. त्यामुळं साधारण आपण कुठलं प्रिडिक्शन करत नाही, पण कॉशियस राहणं या मार्केटमध्ये गरजेचं आहे. कारण आज प्रिडिक्शन केलं तर रात्री चुकीचं ठरू शकते, परत उद्या बरोबर ठरू शकते. सतत ह्या जोपर्यंत अनाउन्समेंट किंवा अनिश्चितता आहे मार्केटमध्ये, जोपर्यंत आपल्याला इथे इंडिया विक्स दाखवतंय, S&P विक्स अशीच परिस्थिती अमेरिकेच्या विक्सची पण आहे. त्यामुळं आपण थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूर काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. मार्केट सेटल झाल्यानंतर भरपूर संधी मिळतात, तेव्हा आपण पाहिजे तितकं घेऊ शकतो. जसं परवा आपण पाहिलं होतं की मार्केट केव्हा खराब होतं, ते घेऊन आपल्याला खूप दिवस ठेवायच्या किंवा एक पिरियड ठरवून त्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा रिटर्न किती घ्यायचे इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यामध्ये, आणि स्टॉप लॉस लागला तर आपण सोडून पण द्यावं लागते. त्यामुळं थोडंसं लक्षात ठेवून आपण ते काम करायला पाहिजे. साधारण 200 मूल्य ॲव्हरेजच्या खाली गेले की आपण स्टॉप निगेटिव्ह, जेव्हा त्याचे सगळेच घटक निगेटिव्ह काम करायला लागतात तेव्हा त्याला काय महत्त्व नसतं. त्यामुळे कुठं तर त्याच्यातून बाहेर पडणं पण फार गरजेचं आहे. ओव्हरऑल आपण मार्केटच्या सेंटिमेंट बद्दल विचार करत आहोत, कारण मार्केटमध्ये बदललं काही नाही, बदललं हे फक्त सेंटिमेंट बदललंय. आज ही संकट तसंच आहे. आज थोडंसं मार्केट कव्हर झाल्यानंतर आपल्याला मार्केट वाढताना दिसते. आपल्या हातून बरेचसे खरेदी सुद्धा आज झाली असेल, पण ती कितपत आहे आणि उद्या कितीपर्यंत राहते आणि परत दीर्घकाळासाठी कशी राहते. आत्ताच आपण स्टॉक कसा बघायचा एखादा याचं उदाहरण सुद्धा बघितलं. स्टॉकची ग्रोथ, सेल्स, मार्जिन्स हे सगळं बघावं लागतं. ते आपल्याला थोडंसं शिकत राहायला पाहिजे. आता आपण आपल्या रोजच्या विषयाकडे म्हणलं तर आपण आज निफ्टीचे घेणार पाहू. जिओ फायनान्स आपल्याला घेणार मध्ये दिसत आहे. घेणार तर आपण त्याचं उदाहरण पाहिलेलं आहे. जिओ आपल्याला आज
टॉप गेनर मध्ये दिसत आहे. त्यानंतर श्रीराम फायनान्स दिसत आहे, BEL दिसत आहे, अडाणी एंटरप्राइजेस, सिप्ला, आयशर मोटर, टायटन, ग्रासिम, LNT, स्टेट बँक ऑफ इंडिया, ONGC, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, ॲक्सिस बँक, HDFC लाईफ, JSW स्टील, बजाज फिनसर्व, झोमॅटो, एशियन पेंट, SBI लाईफ, स्टेट बँक, SBI लाईफ. त्याच्यानंतर आपण लुजर्स पाहू. लुजर मध्ये पाहिलं असता आपल्याला पॉवर ग्रिड एकच दिसत आहे. त्याच्यानंतर ऑप्शन चेन मध्ये थोडस पाहू आपण. नंतर थोडस उद्याचे एक्सपायरीचे काय पोझिशन आहे. एक्सपायरी असले की आपण नेहमी म्हणतो तसं जिथे एक्सपायरी होऊन जाते त्याच्यानंतर हे सगळे 5 पैसे होत असतात आउट ऑफ मनी, जे कॉल पुट असतात ते. त्यामुळे आपण फोमो मध्ये बाय करतो तर आपले सगळं भांडवल शून्य होत असतं. कारण आपण बाय करण्यासाठी गेलं तर ह्याचं 2-3 हजार रुपये किंमत होत असते आणि विकायलाच गेलं तर आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये मार्जिन लागतं. त्यामुळं आपण जो सोपा पर्याय तो निवडतो, पण तो नेहमी सोपा पर्याय हा आपल्याला फायदा देईलच असं नसतं. परत ह्या पुट कॉल मध्ये हिडन व्हॅल्यू ठरलेले असतात. निफ्टी जशी 100 पॉईंट वाढली तर हे वाढत नसतात किंवा 100 पॉईंट घटत नसतात. ते त्याच्या डेल्टानुसार वाढत घटत असतात. त्याचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. किंवा टाइम डिके जे असते थिटा, ते सुद्धा आपण पाहिलं असता. या प्रीमियमची रोज किंमत कमी करत असते, टाइम व्हॅल्यू, ते सुद्धा आपल्याला या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. आपण व्यवस्थित शिकून माहिती घेऊन याच्यात काम करावं. त्यानंतर लॉट मोठे झालेले आहे. 100 पॉईंटचं जेव्हा तुम्ही ऑप्शन घेता त्याची 7,500 रुपये किंमत होते आणि त्याच्यानंतर विकायला जर गेला तर त्याला आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे 2 लाख 1.5 लाखच्या वर मार्जिन लागते. त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये फार आपण म्हणू की काळजीपूर्वक, म्हणजे स्वतःच्या पैशाची काळजी असेल तर काळजीपूर्वक काम करावं. आता आज ओपन इंटरेस्ट मध्ये थोडंसं पाहू. 22,600च्या आसपास आपल्याला आता निफ्टी 22,550च्या आसपास थांबलेली आहे. त्याच्यानंतर ॲट मनीच्या इथं आपल्याला आज रेजिस्टन्स मध्ये 15,291 कॉल मध्ये 22,600 मध्ये ओपन इंटरेस्ट वाढलेले दिसत आहे, साधारण 22,650. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडस 700च्या इथे कमी होताना दिसत आहे. साधारण आपल्याला थोडस पॉझिटिव्ह करून परत त्याच्यात हिची एक रेंज पाहिली असता आपण. इथे आपल्याला मोठा सपोर्ट दिसत आहे 22,500ला. त्याच्यानंतर 22,400 पाशी आपल्याला आज पुट रायटिंग वाढलेली दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला लक्षात आलं असेल की एक्सपायरी ही ॲट मनीच्या आसपास इथे जी होत असते. त्यानंतर सांगण्याचा उद्देश की हे सगळे आपण स्वस्त आहे म्हणून घेण्याच्या भानगडीत जातो. त्याची उद्या 3:30 वाजता 5 पैसे किंमत झालेली असते. त्यामुळं आपले पैसे ह्याच्यात जेव्हा वापरता किंवा लावता तेव्हा त्याचा विचार करून आपण थोडंसं हे शिकून काम केलं पाहिजे, म्हणजे आपले पैसे वाचतील आणि चुकीचं ट्रेडिंग होणार. त्याच्यानंतर आज आपण सेक्टरल इनलायसिस मध्ये पाहू. आज कोणत्या सेक्टर मध्ये वाढ झालेली आहे. ॲटो सेक्टर मध्ये टॅरिफची आज आपल्याला टांगती तलवार ॲटोवर असून सुद्धा आज ॲटो सेक्टर आपल्याला वाढलेलं दिसत आहे. जे आपण इंडिकेशन फक्त बघत असतो की आज ॲटो सेक्टरचा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की 322 अंक आज ॲटो सेक्टर वाढलेले आहे. अजून अनिश्चितता तशीच आहे. टॅरिफचे विषय मिटलेले आहे. त्याच्यानंतर आपण IT मध्ये पाहिलं असता. IT मध्ये आपल्याला 575 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. अगेन इथं सुद्धा टॅरिफचा विषय आहे. निफ्टी PSU बँक मध्ये आपल्याला 160 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आपण हे डोमेस्टिक जेव्हा सेक्टर बघतो इथं आपल्याला टॅरिफचे कोणत्या प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण त्याच्यातली स्लो ग्रोथ दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 393 अंकाने वाढलेले दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असतं आपण 382 अंकाने वाढलेले दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये सुद्धा आपल्याला टॅरिफचा विषय अजून आहे.
त्याच्यानंतर निफ्टी FMCG मध्ये आपल्याला 1059 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 119 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपण 19 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता 67 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता 452 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपण 314 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपण 149 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. अगेन आपले डोमेस्टिक सेक्टर आहेत इन्फ्रा, फायनान्स सेक्टर, PSU बँक इत्यादी सेक्टर्स मध्ये अजून व्हॅल्युएशन चांगले आहे. साधारण आपले सेक्टर मजबूत होण्यासाठी ओव्हरऑल डोमेस्टिक सेक्टर खूप अवेलेबल आहे. त्याच्यात आता आपण ग्लोबल मार्केट थोडंसं पाहू. त्याच्यामध्ये आज आपल्याला डाव जोन्स सुद्धा वाढलेले दिसत आहे 1451 अंकाने. S&P 191 अंकाने वाढलेले दिसत आहे. नॅसडॅक मध्ये सुद्धा 654 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आपण रिटर्न मार्केट पाहिला असता FTSE आपल्याला 267 अंकाने वाढलेले दिसत आहे. फ्रान्स पाहिला असता 234 अंकाने वाढलेले दिसत आहे. डॅक्स जर्मनी सुद्धा आपल्याला साधारण 567 अंकाने वाढलेले दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असतं जर्मनी कंटिन्यू या आठवड्यात आपल्याला मायनस दिसत होतं. आज शॉर्ट कव्हरिंग किंवा काय आले आपल्याला माहित नाही आहे. मार्केट वाढलं तर ते टिकून राहील किंवा वाढतच जाईल असा अर्थ न काढता त्याचं आपण व्यवस्थित कारण पाहिजे. आज आपल्याला निफ्टी सुद्धा 22,912 इतकी दिसत आहे. 313 अंकाने वाढलेली दिसत आहे. जपानचा निफ्टी पाहिला असता 1876 अंकाने आपल्याला वाढलेली दिसत. ओव्हरऑल मार्केटमध्ये हे एशियन मार्केट हे आपल्याला मिक्स दिसत आहे. साधारण टॅरिफच्या संकटातून बाहेर पडलेली आहे. हे आपण सतत लक्षात ठेवण्याचं कारण असं आहे की जेव्हा 1000 पॉईंट निफ्टी गेली तेव्हा सुचायचं बंद झालं होतं. लोकांना पोर्टफोलिओ 30%, 35%, 40% खाली दिसत होते. तेव्हा ही गोष्ट फार महत्वाची असते. त्याच्यानंतर आपण ब्रेंट क्रूड पाहिलं असता 64.55 दिसत आहे. गोल्ड आपल्याला 3000 डॉलरच्या खाली गेलेले दिसत आहे. साधारण त्या लेवलला आपल्याला आज परत $31 वाढताना दिसत आहे. क्रूड आपल्याला WTI पाहिला असता $61.43 दिसत आहे. आज आपण फंड ऍक्टिव्हिटी आता पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आज आपल्याला डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 14,363.74 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या आगे 11,966.50 कोटीची आपल्याला विक्री दिसत. नेट खरेदी पाहिली असता 3,097.24 कोटीची डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला खरेदी केलेली दिसत. त्याच्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट आणि फॉरेन प्रमोटर इन्व्हेस्टर यांचे पाहिलं असता आपण फिगर 13,687.62 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. त्याच्यानंतर विक्री पाहिली असता 18,681.86 कोटीची नेट विक्री दिसत. आधी आपल्याला मार्केट वाढलं असलं तरी FI ची आपल्याला फिगर कालच्या सारखी काल 9,000 कोटी आणि आज 4,994.24 कोटी इतकी विक्री दिसत आहे. त्यामुळं मार्केटचा अंडरटोन थोडासा समजून घेतला पाहिजे. मध्ये जाऊन आपण परत नुकसान होत नसते पण शेअर नाही वाढला हे नुकसान आहे हे लक्षात घेणं आपण गरजेचं आहे. आज आपण फ्युचर्स मध्ये पोझिशन पाहू. इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला पाहिलं असता निफ्टी 50च्या फ्युचर्स मध्ये 920 अंकांनी नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी बँकच्या फ्युचर्स मध्ये 522.37 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 3.02 कोटीची खरेदी केलेली. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 69.17 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 4.74 कोटीची आपल्याला
नेट विक्री दिसत. आता आपण इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहू. इंडेक्स ऑप्शन मध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये 62,762.70 कोटीची नेट खरेदी केलेली. आपण नेहमी पाहतो एक्सपायरीच्या एक दिवस आधी किंवा त्याच्या आसपास आपल्याला ऑप्शन मधल्या फिगर या मोठ्या दिसत असतात. कारण आपण पाहिलेलं आहे की बरेचसे ऑप्शन हे शून्य होत असतात. त्यासाठी आपलं पुरेसं भांडवल असतं ते पुरत नसतं. त्यामुळं या महायुद्धात एक्सपायरीच्या आपण पूर्ण तयारीनिशी केलं तर उपयोग होत असतो, नाहीतर होत नसतो. नुसती शस्त्र पण असून चालत नाही, कॅपिटल किंवा भांडवल असून त्याच्यासोबत आपल्याला तिथल्या कला सुद्धा येणं फार महत्वाचं असतं. नुसतं कॅपिटल असून सुद्धा तुम्हाला त्याच्यात काम करता येत नाही. त्याच्यासाठी नॉलेज ही फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन्समध्ये पाहिलं असता 2,415.71 कोटीची नेट बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये खरेदी दिसते. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पाहिलं असता 12.01 कोटीची नेट ऑप्शनमधली विक्री दिसते. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये पाहिलं असता 952.51 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसते. त्याच्यानंतर आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहू. सॉरी, निफ्टी नेट 50 मध्ये पाहिलं असता 8.60 कोटी आपल्याला ऑप्शन मधली नेट खरेदी दिसत. त्याच्यानंतर आपण स्टॉक फ्युचर्स मध्ये पाहिलं असता 367.23 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 750.62 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत. ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. मार्केट वाढत असताना मध्ये न जाणे, स्ट्रॉंग स्टॉक असतील, स्ट्रॉंग स्टॉक म्हणजे आपण किंवा फंडामेंटल आणि त्याचं टेक्निकल हे सगळं कसं बघायचं थोडंफार आपण शिकत आहोत. आपण सर्वांना त्याची माहिती शेअर करत आहोत. आपण पण बघायला शिकावं आणि त्याच्यात काही कमी जास्त असेल, चुकत असेल, बरोबर असेल तरी सांगावं. त्याच्यानंतर मला थोडंसं तुम्हाला माहिती देण्याकरता आणखीन सुधारणा करता येईल किंवा जास्तीत जास्त नॉलेज घेऊन परत ते तुम्हाला मला देता येईल. त्यासाठी एक प्रकारचे तुम्ही कमेंट केलं किंवा कोणी नजर विचारले मला मदत केल्यासारखं होणार आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचीच ज्ञानात भर पडणार आहे. मग आपले फ्युचर आणि गुंतवणूक दोन्ही सुरक्षित होऊन जाईल. त्या हिशोबाने आपण काम करू शकतो. धन्यवाद.